तर कालच मी काही भांडी मागवली होती इंडस व्हॅलीवरून, तर ते तुम्हाला मी दाखवते। आणि मी सुद्धा आहे ना हळूहळू भांडी सगळी जी ॲल्युमिनियमची आहे ती किचन मधून काढून टाकते। बऱ्याचदा मी व्हिडिओमध्ये सांगितलंय आयरन कॉम्बो मध्ये सेट आहे तो मी मागवला होता, तर कालाचे पार्सल रिसीव झाले आणि आता मी तुम्हाला सगळी भांडी दाखवते आणि मी वापरून सुद्धा दाखवणार आहे। याचे खूप फायदे आहेत, तुम्हाला माहिती आहे ॲल्युमिनियमची भांडी आपण वापरतो त्याच्यात जेवण तर छान बनतं, पण त्याचे खूप नुकसान आहे। तर काही भांडी आहेत जो सेट आहे तर तेच मी तुम्हाला दाखवणार आहे। मी तुम्हाला सगळी भांडी जी आहे ती काढून दाखवते। आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ना पॅकिंग करून पाठवलेलं आहे। तर ही अशी कढई आहे, याला 2 असे हँडल आहेत, त्यामुळे ना व्यवस्थित आपल्याला दुसऱ्या बर्नरवर शिफ्ट करता येतं आणि इथे भरपूर स्पेस आहे आणि ह्याच्यात भरपूर जेवण बनवू शकतो। तर ह्याच्यासोबत काय काय आहे ते तुम्हाला दाखवते मी। हा एक तवा आहे, हा तवा आहे, ही कढई आहे आणि हा एक पॅन आहे आणि या सोबतच एक छोटासा तडका पॅन सुद्धा आहे। आणि ह्याचं जे हँडल आहे ना हे लाकडी असल्यामुळे ना खूप छान आहे। हा असा सेट आहे आणि याला असे हँडल असल्यामुळे ना चटके वगैरे आपल्याला बसत नाही जेवण बनवताना। तर हा असा एक सेट आहे। मी नेहमी आहे ना किचनमध्ये स्टेनलेस स्टील किंवा आयरनची कास्ट आयरनचीच भांडी वापरत असते आणि ॲल्युमिनियमची भांडी मी आता हळूहळू बंद करते। माझ्याकडची भांडी जी आहे ती मी काढून टाकणार आहे, तर त्यासाठी मी अशी भांडी जी आहे ती मी एक एक जमा करते। तर ही आहे माझ्याकडे इंडस व्हॅलीची कढई, किती सुंदर कढई आहे आणि त्याला 2 हँडलसुद्धा आहेत आणि भरपूर मध्ये स्पेस आहे, मोकळ्या ज्या आहेत ते भाज्या एकसारख्या शिजल्या जातात। तर मी आता बनवतच होती तर म्हटलं मी वापरते भांडी आणि नंतर तुम्हाला सांगते की कशी आहेत। तर कढईमध्ये मी तेल टाकले, जिरे, कढीपत्ता, कांदा वगैरे टाकला आहे, टमॅटो टाकते आणि व्यवस्थित छान परतून घेते। आणि टमॅटो किंवा कांदा वगैरे टाकला ना तर कढईचा जो काळा रंग लागतो ना तर ते जे आहे ना या भांड्यांमधून नाही लागत। आपण जेव्हा वापरतो तेव्हा आहे ना एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। तर खूप छान भांडी आहेत, तर मी आता सध्या बरेच दिवस झाले वापरते आणि नंतरच तुम्हाला सांगते। आणि हाच आहे तवा, आयरनचाच तवा आहे आणि याच्यावर आपण चपात्या करू शकतो, फिश असतील तर त्या तळू शकतो, ऑमलेट करू शकतो। तर ह्याच्यावर चपात्यासुद्धा चिटकत नाही, एकदम व्यवस्थित चपात्या होतात। आणि मी रोजच्या वापरामध्ये सुद्धा लोखंडी तव्यावरती चपाती किंवा पोळ्या असतील, भाकऱ्या असतील तर सगळं एकदम व्यवस्थित होतात आणि त्यांची तेल न लावता सुद्धा खूप छान चपात्या होतात आणि ह्याला हँडल असल्यामुळे ना एकदम सोपं जातं एका बर्नरवरून दुसऱ्या बर्नरवर ठेवायला। आणि आपण जर फुलके बनवत असणार ना तर अजूनच सोपं आहे, आपण पटकन असं उचलू शकतो आणि फुलके जे आहेत ते पटापट आपले होतात। नाही तर आपल्याला ना चिमट्याने पकडावं लागतं, तर ते जरा अवघड जातं, कधी स्लिप होतो हातातून। तर हे खूप छान ऑप्शन वाटलं मला, त्यामुळे मी हा एक हँडलवाला तवा मागवला आहे। हे एक कॉम्बो आहे ज्यामध्ये आपल्याला सगळी जी भांडी आहेत ती मिळतात। आणि भाजी बघा, मुगाची डाळ बनवली होती आणि खूप छान प्रकारे शिजली। सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या एकसारख्या शिजतात आणि चिटकतसुद्धा नाही। पटकन जी भांडी आहेत ती लवकर साफ होतात आणि मी आता 5-6 दिवस झाले मी रोज वापरते आणि नंतरच तुम्हाला दाखवते। आणि आता मी बनवते सांबार। याच्यामध्ये तुम्ही सुक्या भाज्या, पातळ भाज्या, रस्स्याच्या भाज्या आहेत त्या बनवू शकता। आता याच्यात मी सांबार बनवते, त्यासाठी भाज्या काही आहेत त्या साफ करून मी धुवून पाण्यामध्ये ठेवल्या होत्या। वांगी मी नंतर टाकते कारण लवकर काळे पडतात। आणि डाळ टाकली, आता मी मस्त असा सांबार बनवते। सकाळी आपल्याला टिफिन बनवायचा असतो आणि खूप घाई असते,
तर तेव्हा आहेत ना आपण सुक्याच भाज्या नेहमी बनवत असतो, तर तेव्हा ही भांडी खूप उपयोगी पडतात. माझ्याकडे जी कढई आहे ना त्याला हँडल नाही आहे, म्हणून मी हँडलवाली ही कढई मागवली आहे. आणि आता वरतून थोडीशी मी कोथिंबीर टाकते. ह्याचं जे हँडल आहे ना ते सुद्धा गरम होत नाही, थोडंसं गरम असतं. आपण उचलू शकतो गरम गरम कढई आणि दुसऱ्या बर्नरवर सुद्धा ठेवू शकतो. त्यामुळे खूप छान ही भांडी आहे. दुसरं आहे यासोबत कॉम्बोमध्ये हे एक तडका आला आहे पॅन, छोटंसं आहे हे. जे नॉर्मल आपला तडका पॅन असतो ना त्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे. अशा आयरनच्या भांड्यामध्ये आपण जेवण बनवलं कढईमध्ये वगैरे तर आपल्या शरीराला लोहाची कमतरता आहे ती जाणवत नाही आणि ऑक्सिजनची जी पातळी आहे ती वाढते, शरीराला ऊर्जासुद्धा मिळते. याशिवाय लोखंडी कढईत तयार केलेले जेवण जे आहे ते रोगप्रतिकारक शक्ती असते तर ती मजबूत होते. तर अशी बरीच कारणं आहेत अशी लोखंडी भांडीमध्ये जेवण बनवायची. तर त्यामुळे ना आपल्या शरीराला खूप जास्त फायदे जे आहेत ते नकळत आपल्याला मिळतात. त्यामुळे कधीही आपण आहे ती आयरनची भांडी वापरावी. आणि त्याच्यासोबत जे आहे ते एक हे पॅन आलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पोहे, मॅगी, नूडल्स, पास्ता अशा बऱ्याच गोष्टी, मुरमुऱ्याचा जो चिवडा असतो तो भिजवून केलेला असतो ते करू शकतो. भाकऱ्यांचा चिवडा म्हणजे भाकरी जे आपले शेळ्या असतात त्यांचं जे आहे चुरा ते बनवू शकतो. फोडणीचा भात, फिश खूप छान व्यवस्थित आपण ह्याच्यात फ्राय करू शकतो. थोडासा खुलसर असल्यामुळे ना व्यवस्थित जे आहे फिश फ्राय होतात. तर बऱ्याच गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बनवू शकतो. आणि ह्याच्यातसुद्धा सेम आहे, सगळ्या भाज्या असतील एकसारख्या शिजतात. आणि हा भाकरीचा चिवडा बनवला आणि खूप छान चविष्ट झालेला आहे. आणि आता मी मॅगी बनवते तर मॅगीसुद्धा खूप छान झाली होती. याच्यामध्ये जेवणामध्ये टेस्टमध्ये काहीच फरक दिसत नाही. तर हा एवढा एक कॉम्बो आहे ज्यामध्ये कढई आहे, हा एक हँडलवाला पॅन आहे, तवा आहे आणि एक तडका पॅन आहे. तर अशी 4 भांडी जी आहेत ती आपल्याला कॉम्बोमध्ये मिळतात. तर तुम्हाला ह्याची लिंक देते मी, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. माझं जर कुपन कोड यूज केलं ना तुम्ही तर तुम्हाला ऑफरसुद्धा मिळेल. तर चला मग आता पटकन, भांडी आवडली असेल तर ऑर्डर करा. आणि खरंच खूप छान भांडी आहेत म्हणूनच मी तुम्हाला सांगते. मी सुद्धा आता हळूहळू जी आहे ती ॲल्युमिनियमची भांडी बंद करते आणि अशी भांडी जमा करते माझ्या किचनमध्ये. आणि ही भांडी वापरल्यानंतर आहे ना नॉर्मल आपण भांडी जशी साफ करतो तशी साफ करायची आहेत. आणि आपण त्याला तेल लावूनसुद्धा ठेवू शकतो. थोडंसं ऑइल आहे ते घ्यायचं एकदम थोडंसं आणि ते लावून ठेवायचं, म्हणजे गंज वगैरे चढत नाही. आणि जेव्हा आपण वापरतो तेव्हा परत एकदा ती स्वच्छ धुवून घ्यायची. तर एकदम सोपं आहे. तर कशी वाटली भांडी मला ती नक्की सांगा. आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंकसुद्धा दिलेली आहे, तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा आणि पाहिजे तशी तुम्हाला शॉपिंग करा. तर चला मग भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि मॅगी बघा किती सुंदर दिसते, बघूनच खावीशी वाटते ना. तर चला तुम्ही पटकन मागवा ही भांडी.